महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या, यात मुसलमान बांधवांचे गुन्हे मागे घेण्याच्या महाविकास आघाडीने मान्य केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप असून यावर प्रत्युत्तर देताना नाना पटोले म्हणाले की 7.5 वर्ष यांनी काही गोळ्या खेळल्या, तुम्ही काय केले काय नाही हे सर्व दिसणार आहे। हिंदू मुस्लिम महाराष्ट्रामध्ये बंद झाले आहे। पंकजा मुंडे सांगतात की कटेंगे तो बटेंगे महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। आता शेवटचा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करू नका। शेतकऱ्यांसाठी काय करू शकता हे काहीच केलं नाही। 2.5 वर्ष काय केलं? शेतकऱ्यांच्या धानाला भाव का दिला नाही? महिलांवर झालेल्या अत्याचारावर का चूप आहात? म्हणून हे सगळे प्रश्न हातातून निघाले आहेत। महाराष्ट्राच्या जनतेने आता भाजप मनुस्मृतीचे दात आहेत हे ओळखले आहेत। भाजपने हिंदुत्वाच्या नावावर ओबीसीला जाळ्यात अडकवले, ते मात्र आता ओबीसीने सर्व ओळखले आहे। मला असं वाटतं की हा 7.5 वर्ष फडणवीस राज्याचं गृहमंत्री, आता 7.5 वर्षामध्ये काय गोळ्या खेळल्या, मी काय केलं की नाही केलं त्याच्यावरची ऍक्शन घेता आली असती ना निवडणुकीच्या वेळेस। आणि आता तुम्ही सत्तेच्या बाहेर जातात देवेंद्र फडणवीस। हिंदू मुसलमान आता बंद झालं महाराष्ट्रात। तुमच्याच नेत्या पंकजा मुंडे ते सांगतात की बटेंगे तर इथं चालणार नाही महाराष्ट्रात। आणि म्हणून आता शेवटचा हिंदू मुसलमान करण्याचा प्रयत्न करू नका। शेतकऱ्यांसाठी काय करू शकता आणि केलंच नाही। आता तुम्ही कर्जमाफीची गोष्ट करताय, मग 2.5 वर्ष का नाही केलं? शेतकऱ्यांच्या धान्याला भाव का नाही दिला? बेरोजगारांचे प्रश्न का नाही सोडवले? महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या बद्दल का चूप राहिला? आणि म्हणून हे सगळे प्रश्न आता तुमच्या हातून निघालेत। महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान वाद होऊ शकत नाही। महाराष्ट्राच्या जनतेनं खऱ्या भाजपला जे खरे दात जे होते ते ओळखले। हे मनुस्मृतीचे दात आहेत। महाराष्ट्राच्या फुले आंबेडकर विचाराला हे संपायला निघालेले होते आणि हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलेलं आहे। आणि विशेष करून ओबीसी समाजाने या भाजपचं असलियत ओळखलेली आहे। हिंदुत्वाच्या नावाने यांना आपल्या जाळ्यात ओढलेलं होतं, पण आता ओबीसी समाज सुद्धा जागृत झाला। यांनी आमच्या ओबीसीचा घात बीजेपीने केला हे आता ओबीसीच्या लोकांना कळलेलं आहे। आणि मराठ्यांना सुद्धा कळलं की मराठ्यांनीच आम्हाला या भाजपनेच मराठ्यांचं नुकसान केलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जनता आता भाजपच्या बरोबर नाही। त्याच्यामुळे फडणवीसांनी किती आता कावकाव केलं, हिंदू मुसलमान केलं, त्याचा काही परिणाम होणार। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज भंडारा।